जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंड जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंड म्हाळसा 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 काय ग काय झालं? अगं काय ऐकते मी हे? तुला काही समजले का? राज्याभिषेकाची तिथी पुढे गेल्याची चर्चा आहे. हे खरे आहे का? हो माहितीये मला. काय सांगते सगळं? अशी कशी तिथी पुढे गेली? मला याचं कारण माहित नाही. यांनी मला सांगितलं होतं पण हे जरा विचित्र नाहीये का? एवढी सगळी तयारी झाली असताना अचानक असा निर्णय घेणं म्हणजे. आता तुम्हाला प्रश्नच विचारणार आहेस का? जर मलाच त्याचं कारण नीट समजलेलं नाहीये तर मी तुला काय सांगू? म्हाळसा अशी रागवू नकोस ग. मला वाटलं नेवास येऊन तुझे आई वडील आज उद्या इथे येतील म्हणून, पण आता त्यांचं येणंही लांबणीवर पडेल असं वाटतंय. मीच नेवासेला गेले असते तर बरं झालं असतं. पण म्हाळसा आता नेवासेला पुन्हा निमंत्रण पाठवायला हवं. त्याशिवाय त्यांना कळणार कसं की राज्याभिषेकाची तिथी पुढे गेली आहे ते? काही कळत नाहीये काय चाललंय ते. म्हाळसा तू तू शांत हो, शांत हो तू. हा थांब, हे घे पाणी पी. तर शांत हो आणि हे घे. म्हाळसा या सगळ्यामागे काहीतरी गंभीर कारण असलं पाहिजे असं नाही वाटत तुला? कारण गंभीर आहेच, पण ते माझ्यापासून लपवलं जात आहे. मला कळल्यानंतर काहीतरी अनर्थ होईल असं वाटत असेल त्यांना. ती मुलगी कोण आहे काही समजले का? धनगराची मुलगी आहे. धनगर? रानात राहते म्हणे. तिचं नाव गाव अजून नाही समजलं. हे सगळं तुला कोणी सांगितलं? नारद मुनींनी. म्हाळसा म्हणजे काहीही करून तू नारद मुनींना सगळं विचारू शकतेस. तू त्यांना विश्वासात घे आणि सगळं विचारून टाक. यांना सांगितलं म्हणून माझी त्यांच्याशी भेट झाली. ते सहज सापडत नाहीत. एका ठिकाणी फार वेळ न थांबण्याचा त्यांचा नियम आहे. म्हाळसा त्या धनगर मुलीचा आणि राज्याभिषेकाची तिथी पुढे जाण्याचा याचा काही संबंध आहे असे वाटते का तुला? माझ्यापासून कितीही लपवून ठेवलं तरी आज ना उद्या मला सगळं कळेलच. बस हात आणि सांग मला, आजी कुठे होतीस इतकं दिस? आपली लोक सोडून आपली वस्ती सोडून जात होय कोणी इतकं दिस? अगं पोरीकडे गेले होते. तिला बी माझी आठवण यायची. म्हणलं गेल्या सरशी राहिले थोडे दिस, पण आता मी आलीये ना इथं. आता म्या हतच हाय. तुला काय वाटल ते बोल माझ्या संग. ते तर बोलायचंच आहे मला तुझ्या संग. काळजी दिसतीया. काय झालं काय? अगं आज्जे, तू गेल्यानंतर न हातलंय काय बाय झालं हाय बघ.
काळजीचं नाही ना वा? वय आजी, पर त्याआधी मला तुला समज सांगावं लागल. श्री खंडेरायांचं लग्न झालं आहे हे तू अजामेळला सांगितलं आहेस? नाही महाराज. जर तुला हे अजामेळला सांगता येणार नसेल तर तुझा गुरु या नात्याने मला ते अजामेळला सांगावंच लागेल. त्या शेवंतानं बरा डाव साधला, पर ह्या आज्याला राहिलं. भानू, आता काय करायला हवं हे महत्वाचं आहे. वय ग, आणि त्यात आजच मला महाराजांनी येऊन सांगितलं आहे की बाला खंडोबाच्या लग्नाचं सांगून टाक, नाहीतर मी उद्या येऊन त्यासनी समज सांगून टाकील म्हणून. भानू, मला एक सांग, तू आज्याला घाबरतेस वय? वय ग, मी आता बाला हे कसं सांगू हेच कळना झालंय बघ मला. भानू, तुला हे सांगाया जमत नसल तर म्या बोलू का आज्याशी? अगं न ग, मलाच बाला आता हे समज सांगायला हवं. पोरी, तुझ्या मनात आता काय चाललं आहे ते समजतंय मला. पर एक सांगते, ही तुझी आजी आहे ना तुझ्या संगत, तुला काय बी बोलावंसं वाटलं तर माझ्या संग बोल हा. आणि आजा तुला काय बी बोलला ना तर मला सांग, कान पकडते त्याचा चांगला. आजी, तुझ्या संग बोलल्यामुळं मला लय धीर आला हाय बघ. भानू, तू आजच आज्याला समज सांग. उद्याच्याला महाराजांनी जर त्याला सांगितलं तर? अगं त्यांच्याकडून कळण्यापरीस तूच सांगितलेलं बरं. प्रधानजी, काय झाले? आपण मला बोलावणं धाडलं? देवा, राज्याभिषेकाच्या नवीन तिथी संदर्भात आज सर्वत्र नवीन निमंत्रण पाठवली जातील. नेवासेला म्हाळसा देवींच्या मातापित्यांना देखील नवीन निमंत्रण पाठवतो आहे. प्रधानजी, हे सांगण्याकरता आपण मला नाही बोलवलं, कारण काहीतरी दुसरंच आहे. बोला, काय सांगायचं आहे? विषयाला कशी सुरुवात करावी कळत नाहीये देवा. तुमच्याकडनं हे असं उत्तर अनपेक्षित आहे. देवा, राज्याभिषेक पुढे नेण्याच्या संदर्भात आपण निर्णय घेतला, परंतु ब्रह्मदेवांनी सांगितल्याप्रमाणे येणारे काही दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. देवा, आपण म्हाळसा देवींना कशी आणि केव्हा तपसाधना शिकवणार आहात, जेणेकरून त्यांना त्यांच्या मूळ शक्तीची अंश रूपाने जाणीव होईल. कैलासात, हिमालयात, मानस सरोवर असे अनेक क्षण होते ज्यात मी तिला शिवस्वरोदय शास्त्र तसेच अनेक तंत्रविधींची साधना सांगितली होती. आता पुन्हा नव्याने हे सर्व तिला सांगायचे आहे.
देवा, ही साधना केल्यानंतर म्हाळसा देवींना अनेक सिद्धी प्राप्त होतील. ह्याने म्हाळसेचा राग शांत व्हावा हा हेतू. पण ह्या शक्तींचा प्रयोग माझ्यावरच व्हायला नको. आज्या, हे असं गपगुमान बसून कसं चालल? अजय, तुला खरं सांगायचं ना तर मला काय बी सुचना झालंय बघ. केस पांढरं झालं माझं. इतकं पावसाळ पाहिलं म्या, पण गुतडा काय सुटना बघ. अरे कसा सुटल हा गुतडा? तू तुझ्या लेकीशी तिरसटासारखा वागत असणार. म्या नव्हते होत, नाही तर यो गुतडा कधीच सुटला असता. बर, आता पुढं काय ठरवलं हाय? कुठं काय? बानू तुझ्याशी बोलाया घाबरतीये. बानू मायाशी बोलायला घाबरते? अगं म्या तिला कुठं काय बोललोय? घबरे. अरे तिला तुला काही सांगायचं असेल ते मोकळेपणानं सांगत बी नाही. अगं पण अरे गप. बानू, जरा पाणी आणत. हा. घे. थांब बानू. काय झालं आजी? आज्या, तुझ्या समोरच सांगते बघ मी तिला. बानू, तुला जे बी काय सांगायचं असेल आज्याला ना ते समद सांग. आणि आज्या काही बोलला तुला तर मला सांग. मी कानच धरल त्याचा. वय. आजी, तुला एक सांगू, तू वस्तीवर परत आलीस ना मला धीर आलं बघ. नाही तर मला जे काही बोलायचं होतं ते मी कोणापाशी बोललो असतो ग. आजी तुला एक सांगू, आपण हे विसरून नाही चालणार की ते देव आहेत आणि आपण रानातली माणसं. आज्या, नग काळजी करूस र. तुझी एकच लेख आहे. तिच्या इच्छेविरुद्ध जायचं नाही आपल्याला. आणि हे डोसक्यात ठेव तुझ्या. हा? म्हाळसा, देवी, आपण आपण अशा एकट्याच वर काय करत आहात? काही नाही. आपण वर येता का? आलेच. अशा एकट्याच का उभ्या आहात? काय झालं?
उदास दिसत आहात. काही हवं आहे का? की तुमच्या आई वडिलांचं येणं लांबणीवर गेलं म्हणून काळजीत आहात? नाही हो, ते काय आज न उद्या येतीलच. मग काय झालं? कंटाळा आलाय. अहो मग मला हाक मारायची होती. गडावर दिवसभर काय करावे काही कळतच नाही. त्या दिवशी तुम्ही पाकगृहात गेला होता, सगळ्यांसाठी स्वयंपाक केला, दिवसभर किती आनंदी होता. असं करूया का, तुम्ही जेजुरीचा परिसर बघायला जाता का? मी ह्यांना तशी व्यवस्थाच करायला सांगते. नाही नको. म्हाळसा, अहो एकटं असलं की नको नको ते विचार येतात मनात. आणि गडावर किती माणसं आहेत, अनेकांना तुमच्याशी बोलायचं असतं. राज्यकारभाराची सगळी व्यवस्था काय आहे हे आपण जाणून घ्यावं, कारण आपल्यालाही राज्यकारभाराविषयी काही निर्णय घ्यायचे आहेत. आणि मुख्य म्हणजे राज्याभिषेकाची राहिलेली कामं पूर्ण करायची आहेत. तुम्ही जे म्हणताय ते कळतंय मला. मग राजवाड्यात जाऊया का? तुम्ही असं करता का की तुम्हाला दोघींना बोलायचं आहे का? असं करा, तुम्ही बोला हवं तर. आपण नंतर बाहेर भेटू. म्हाळसा, अगं मी सहजच आले. तुला जायचे होते का त्यांच्यासोबत? हो, मला लक्ष्मी देवींचं मन नव्हतं मोडायचं. पण ठीक आहे, आपलं बोलणं झाल्यावर जाईन मी त्यांना भेटायला. लतिका, दिवस संपत नाहीये. मला खूप कंटाळा आलाय. दिवसभर सगळे आपापल्या व्यापात असतात. एकटी काय करू काही कळत नाहीये ग. तुला नेवासेची आठवण येते आहे का? तेही आहेच, पण माझं मन कुठेच लागत नाहीये. असं म्हणतात, आकाशात चंद्राचं स्थान जसं बदलतं तशी माणसाची मनस्थिती बदलते. तुला कोणी सांगितलं हे? महाशास्त्रींनी. लतिका, तुला आठवतं की महाशास्त्रींनी माझी पत्रिका बघितल्यावर त्यांना माझ्या पत्रिकेत चंद्र आणि सर्प दिसतो. तुझ्या लक्षात आहे अजून? लतिका, एक सांगू? बोल ना. या दिव्य आणि अद्भुत गोष्टी ऐकून मला त्यांचाही कंटाळा यायला लागलाय. खरं तर हे मी तुला सांगायला नको, परंतु अशा वेळी तू तुझ्या ह्यांच्या सोबत वेळ घालवायला हवास, म्हणजे तुला करमेल. लतिका, एक काम करतेस? माझं सुवर्ण दर्पण आणून देतेस? हो. बोलावे. कुठे आहात? इथेच, राजवाड्यात. एखाद्या सेवकाजवळ निरोप पाठवला असता तर मी आलो असतो. हो, पण मला तुमच्याशी सुवर्ण दर्पणातून बोलायचं होतं. म्हाळसा, तू सुवर्ण दर्पणातून बोलताना तुझ्या आजूबाजूला कोणी नाही ना हे पाहतेस ना? सुवर्ण दर्पणातून बोलताना तू नेहमी काळजी घेत जा, कारण ह्या सुवर्ण दर्पणाबद्दल जेजुरीत लक्ष्मी देवी आणि प्रधानजी यांना सोडून कोणाला काही माहित नाही. हो, मी लक्षात ठेवेन. म्हाळसा, मी जरा घाईत आहे, आपण नंतर बोलूया का? काय झालं? सेवक आणि घोडेस्वार तयार आहेत. कशासाठी? मी शिकारीला जातो आहे. मला सोडून? तुला कसं नेणार शिकारीला? तुम्ही नका जाऊ. का? काय झाले? आज तुम्ही माझ्यासोबत असावं असं मला वाटतंय. मला कंटाळा आलाय. माझं मन कुठे लागत नाहीये.
म्हाळसा, गडावर इतकी माणसं आहेत, तुझी सखी आहे, साक्षात लक्ष्मी देवी आहेत, करायला इतक्या साऱ्या गोष्टी असताना तुला कशाचा एवढा कंटाळा येतोय? ते मला नाही सांगता येणार, पण तुम्ही या ना लवकर. पण सगळ्यांनी शिकारीची इतकी तयारी केली आहे, तर त्यांना नाही म्हणून सांगितलं कसं चालेल? पण मला काय वाटेल याचा विचार तुम्ही का नाही करत? तुम्ही शिकारीला जाता तेव्हा मी इथे एकटी असते. तुम्हाला माझी काळजी नाही का वाटत? तुम्ही इथे नसताना माझं मन रमत नाही. तुम्हाला हे माहित नाहीये का? आणि हो, तुम्ही मला भेटवस्तू देणार होतात, त्याचं काय झालं? ती भेटवस्तू कुठे आहे? ठीक आहे, मी आज शिकारीला नाही जात. आजचा दिवस मी तुझ्यासाठी थांबतो. निरोप पाठवला ही अंतपुरात ये.